आम्ही सकाळी धंद्यावर गेलो होतो तेव्हा माझ्या म्हणजे गणेश मोहिते आहे माझा मित्र, त्यानं मला फोन केला. तो मला म्हणला करीन तुझ्या बहिणीनं औषध खाल्लं आहे. मग तिथनं मी आलो तसल्या गडबडीत डायरेक्ट सिव्हिलमध्ये गेलो. तर तिथं मी बहिणीला विचारलं काय झालं नक्की ते. तेव्हा माझी बहीण मला बोलली करीन माझ्याबरोबर रवी घाटाळ यानं त्याला चहा प्यायला बोलावलेलं, तेव्हा त्यानं कडी लावून माझ्यावर शोषण केलं म्हणून, अत्याचार केला म्हणून. अहो मला ते ना म्हणजे नेहमीप्रमाणे मी घरीच जाते ना त्यांच्या भाषा उठायला, तर नेहमीप्रमाणे मी गेले होते तिच्या घरी आणि तिला मी विचारलं, ते पोरं रडत होती तिच्या पायामध्ये. तिला विचारलं कशासाठी औषध खाल्लं, ते सांगते रवी घटाड आलं होतं त्यांनी माझ्याबरोबर जबरदस्ती केली, तेव्हा मी औषध रागाच्या भरात खाऊन घेतलं म्हणून. कारवाई त्याच्यावरती व्हायला पाहिजे आणि फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, तिला न्याय मिळवून मिळायला पाहिजे, तेवढंच पाहिजे आम्हाला. मला सकाळी विठ्ठल चव्हाण याचा कॉल आला. तो गेला होता भंगाराचा धंदा करतो तो म्हणला घरीला म्हणून माझ्या बहिणीनं औषध खाल्लं आहे. तर आम्ही तिथं गेलो, तिथून तिला मेडा सिव्हिलला घेऊन गेलो. तिथून त्यांनी त्यांची प्रोसेस केली, पण ते काय म्हणले की सिव्हिलला सातारला घेऊन जावा, त्यांचं अजून काही सगळं निघालं नाही म्हणून. तर त्या महिलेला म्हणजे ताईला आमच्या सातारा सिव्हिलला ॲडमिट केलं आहे. त्यांनी तिथं अजून 2-3 दिवस त्यांना ठेवायला लावलं आहे. ही त्यांची 3-4 महिन्याचा पोरगा आहे त्या ताईचा आणि पोरगी आहे 2 वर्षाची. ही दोघंच त्या घरामध्ये होते. तो माणूस गेला, त्याचं नाव रवी घाटाळ गाडगे. त्यानं घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला. तर त्याला शासनानं पोलिसांनी काय असेल ते त्याच्यावर कठोर कारवाई, काल फॉरेन्सिक लॅबवाले येऊन तिथं चेक करून गेले आहेत. त्याच्यावर काय असेल ते कठोर कारवाई व्हावी आणि काय असेल तो ह्या मुलींच्या आईला न्याय मिळवून द्यावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे.